जर मी इथे उपस्थित नसेन या लोकशाहीच्या लढ्यामध्ये तर मी मुर्दाहून जगणं हे असं मला बरं वाटेल. असं म्हणजे ते नाईलाजच आहे. म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं जिणं आहे. राजनीतीतलं आम्हाला कळत नाही, पण इतकं कळतं की राजनीतीत फक्त वचनं दिली जातात, ती किती पाळली जातात नाही पाळली जातात काही नाही. मग मुलांना निदान ती खोटी आश्वासनं तरी द्या. मला कळतंय पण आवाज येत नव्हता. आता तो जनसमुदाय तयार झालेला आहे. पहिलं कसं होतं ते एकटे एकटे होत होतं, घरी बडबड 4 बिल्डिंग लोक होतं. आता कसा तो माहोल बनलेला आहे. कुठल्याच पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या फेवरमध्ये असं आम्हाला नाही बोलायचं आहे. फक्त एक म्हणजे मुलांचं भवितव्य दावणीला लागलंय. मुलं काहीतरी सांगू पाहतायत तर त्याचं ऐकणं. पालक म्हणून चालू आहे. मी माझी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी इथे आलोय. मला 2 मुलं आहेत. त्यांच्या भविष्यासाठी. तुम्ही पार्कात रोज येता का? मी याच्यासाठी आलोय, मोर्चासाठी आलोय. मोर्चासाठी झालाय. हो, म्हणजे या वयातही तुम्ही मोर्चा माझी मुलगी आली आहे अच्छा. म्हणून आम्ही आलो. आम्ही दोघांच्या मुली आल्या आहेत. वयातच टेन्शन असतं ना. या वयात मुलं मोठी होतात, मुलाचं भवितव्याचं टेन्शन असतं. काय वाटतंय म्हणजे सध्याची विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता? बेकार, एकदम बेकार, एकदम बेकार परिस्थिती, एकदम बेकार आहे. म्हणजे आपली मुलगी आहे म्हणून आपल्यासाठी आग लागलेली आहे. नसती ना झालं शिक्षण तर आम्ही गपचूप बसलो असतो घरी. आता काय नेमकी काय शिकते तुमची मुलगी? माझी मुलगी आता जेई तिने दिली होती आणि जेई नंतर ती आता 3rd इयर ऑफ सायकोलॉजी आहे. पण तिची चळवळीमध्ये भाग घेणं तिला खूप गरजेचं वाटलं. ती आलेली आहे. ह्याची मुलगी आलेली आहे. तुमची मुलगी काय शिकते? ती कॉमर्सला आता ऍडमिशन घेतलंय तिने याचं. या सगळ्या गोष्टी सुरू असताना म्हणजे विद्यार्थी हे कितपत चिकट झालेले आहेत हे आत्ता कळतंय कुठेतरी. कारण की लोकांना कळतंय पण आवाज येत नव्हता. आता तो जनसमुदाय तयार झालेला आहे. पहिलं कसं होतं ते एकटे एकटे होत होतं, घरी बडबड 4 बिल्डिंग लोक होतं. आता कसा तो माहोल बनलेला आहे. कोणाच्या विरोधात कोण बोलणं हे आम्ही म्हणणं नाही, पण निदान मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे एवढी काळजी तर घ्यायलाच पाहिजे ना लोकांनी. आम्ही कुठल्याच पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या फेवरमध्ये असं आम्हाला नाही बोलायचं आहे. फक्त एक म्हणजे मुलांचं भवितव्य दावणीला लागलंय. मुलं काहीतरी सांगू पाहतायत तर त्याचं ऐकणं तरी व्हायला हवं ना. त्यांचं ऐकणं तरी व्हायला. ऐका तुम्ही त्यांचं वगैरे असे. ते काय गुंड नाही, त्यांचं गुंड नाही आहेत ना. कुठे चाललं ऐकणं? ऐकत कोण नाहीच आहे. आज त्यांच्याशी तुम्ही विद्यार्थ्यांना अटक केली जाते. विद्यांना नाहीच झालं पाहिजे. नियमात तर नाहीच आहे ना. तुम्ही आर्टिकल 19 तुम्हाला काय सांगतं? तुम्हाला हे सांगतं की तुम्हाला गोष्टी ज्या आहेत ना साहेब, राजनीतिक गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय. हम करेंगे, हम वो करेंगे, हम वो करेंगे. राजनीतीतलं आम्हाला कळत नाही, पण इतकं कळतं की राजनीतीत फक्त वचनं दिली जातात, ती किती पाळली जातात नाही पाळली जातात काही नाही. मग मुलांना निदान ती खोटी आश्वासनं तरी द्या आणि त्यांना संवाद तरी साधा की आम्ही बघतो, ते केलं जातंय. काळजी करो. नाही होत आहे ना ते दिसतंय का? ते झालं असतं. ते झालं असतं तर आज एवढा मोठा मोर्चा झालाच नसता. किती पेपर लीक झाले. एवढे पेपर लीक होऊन सुद्धा जर माणूस तिथे बसलेला आहे तर मग कसं काय? कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे ना त्याची. कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. कोणी जबाबदारी घेत नाहीये. आज ज्या मुलांचे म्हणजे जी मुलं गेली जीवानीशी, आत्महत्या झाली, काय झाली, त्यांच्या पालकांचं काय याबद्दल आला. म्हणजे मुलांचा पेपर ज्यांच्या जीवावर आला तरी फरक म्हणजे पडत जो पेपर त्यांचं भविष्य घडवतो तोच पेपर त्यांच्या जीवावरती बेततो. हा भेटला तर ते चुकीचं झालं. ऍक्च्युली ते नाही झालं पाहिजे. नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे पालक होते. आणखीन काही तुम्ही पण पालकच आहात का? पालक म्हणूनच चालू आहे. मी माझी जबाबदारी पूर्ण करण्यासाठी इथे आलोय. मला 2 मुलं आहेत. त्यांच्या भविष्यासाठी. इथं पार्टी, पक्ष, संघटना किंवा कुणीही आज व्यक्ती म्हणून कुणी मोठा नाही आहे. जनतेने जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. सरकारच्या विरोधात जनता स्वतः आहे. आता मला असं वाटतं की पार्टी, पक्ष, नेते हे मोठे राहिले नाही, त्याच्यापेक्षा जनता मोठी झालेली आहे. आणि लवकरच काही ना काही सरकार याच्यावर ऍक्शन घेईल. आणि जर ऍक्शन नाही घेतली तरी याने फरक पडणार नाही. लोकांच्या मनातून सरकारच्या विषयी जो काही विश्वास होता तो विश्वास पूर्णपणे तुटलेला आहे आणि हे येणाऱ्या काळात हे सिद्ध होईल. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना विद्यार्थ्यांना अटक केली जाते. विद्यार्थ्यांना धमकवलं जातंय पोलिसांच्या माध्यमातून की बाबा 5 ग्रामची पुडी तुझ्या खिशात टाकेन, त्यानंतर तुला मी दाखवेन. हे पाहिलंय का तुम्ही? हा, ती एक व्हिडिओ क्लिप पाहिली आहे मी. संपूर्ण चुकीचं असं पोलिसांचं ती वागणूक आहे. हे करायला नको. संविधानिक मार्गानं प्रोटेस्ट करायचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे संविधानाने. मुलं तीच करत आहे. ऍटलीस्ट त्यांना एक्सप्रेस होऊ द्या. त्यांना फक्त सही करायची होती सकाळपासून या फलकावर. पण त्यांना मी बघतोय 1 वाजतापासून जवळजवळ 2 ते 3 बसेस इथून मुलांना उचलल्या गेल्या.
ते इतकं निदान सही सुद्धा त्यांना करायची परवानगी नाही. म्हणजे थोडंसं कुठेतरी आपण लोकशाही असलेल्या देशामध्ये आहोत का, ही कुठेतरी एक हे निर्माण होतं, म्हणजे एक संशय निर्माण होतो. आहे का लोकशाही आहे असं वाटतं? हा, म्हणजे निदान ऑन पेपर तरी आहे, ठीक आहे, पण ती जे काही लोकशाही राबवणारे जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत ते पूर्ण मोडीत काढले गेले आहेत आणि इन्स्टिट्यूशन मोडीत काढल्या गेल्यामुळेच लोकशाही राबवणं जे आहे ते आता कठीण झालेलं आहे. कसं आहे माहितीये का, लोकशाही इथे आहे की नाही हा जो तुमचा प्रश्न आहे वगैरे ना, तर आम्ही सामान्य माणूस आहोत. आमच्यापेक्षा जास्त दृष्टी तुम्हाला आहे असं आम्ही मानतो मीडिया म्हणून. आमच्यापेक्षा जास्त समज तुम्हाला आहे, तुमचं समाजभान जास्त असतं, तर आम्ही तुमच्यावर अवलंबून असतो. तर आम्ही तुम्हाला बघत असतो की तुम्ही आम्हाला दाखवताय का की ही लोकशाही आहे, पण आम्हाला ती तिथेही दिसत नाहीये, मीडियामधूनही दिसत नाही, कुठेच दिसत नाहीये. मराठी माध्यम चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी दाखवून देत आहेत. मराठी माध्यमांमध्ये ह्या गोष्टी दाबल्या जात नाहीये. नाही, काय माहितीये ना की मीडियाच विकत घेतल्यामुळे ना लोकांना आता युट्यूबवर यायची पाळी आलेली आहे. म्हणजे एवढं झालेलं आहे, पण ते पण पसरलं इतकं ना की लोकांना आता जनजागृती झालेली आहे. असं नाही की लोक लपलेलं आहे, पण सगळे लोक काय करतात, नोकरी धंदा करून काय करणार. पण आज आम्हाला असं वाटलं की जाणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही आलो. म्हटलं घरात बसून तोंड लपवून एकदा जाऊन येणं काय हरकतच नाही, म्हणून आम्ही आलो. तुम्ही पण पालक आहात, तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात. हो, कारण मी विद्यार्थी जे प्रकारे जंतर मंतरला दिल्लीला आंदोलन चालू आहे किंवा आता मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटायला लागलेले आहेत, पूर्ण देशभर आता वेगवेगळ्या ठिकाणी पडसाद उमटायला लागले आहेत. याच्यामध्ये एक जिवंत आत्मा जर असेल आपला, तर एक नागरिक म्हणून किंवा एक पालक म्हणून, सुज्ञ पालक म्हणून आपण इथे असणं आवश्यक वाटतं मला. जर मी इथे उपस्थित नसेन या लोकशाहीच्या लढ्यामध्ये, तर मी मुर्दा जगणं हे असं मला बरं वाटेल. असं म्हणजे ते नाईलाजच आहे, म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं जिणं होईल. त्यामुळे आज माझा एक घटक म्हणून मी इथे या ठिकाणी मी उपस्थित दाखवली. विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांबरोबर जेवढे पालक असतील त्या पालकांचा एक प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे. आणि नेहमी जे लोकशाही संविधानिक मार्गाने जे लढे चालतील त्या लढ्यांमध्ये मी नेहमी सक्रिय असेल. या दृष्टीने मी इथे नेहमी विद्यार्थ्यांसोबत आहे.